आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। काश्मीरमध्ये गुरेज आणि उरी सेक्टर दरम्यान काल पाकिस्तानच्या गोळीबारात 3 सैनिकांना वीरमरण आलं। यामध्ये नागपूरचे मराठा बटालियनचे नायक भूषण सताई यांचा समावेश आहे। भूषण यांचे पार्थिव शरीर आज उशिरा रात्री विमानानं नागपूर विमानतळावर आणलं जाणार आहे। केरन सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न सैन्य दलानं उधळून लावला। या भागातल्या स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे। दरम्यान सीमेवर उभे राहून देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या गौरवार्थ आज दिवाळीच्या दिवशी नागरिकांनी एक दिवा लावावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। सैनिकांच्या कुटुंबियांप्रतीही आपण कृतज्ञ असल्याचं पंतप्रधानांनी एका ट्विटर संदेशात म्हटलं आहे। राज्यातल्या साखर कारखाना कामगारांच्या वेतनवाढीसह इतर मागण्यांवर विचार करण्यासाठी त्रिपक्षीय समिती गठीत करण्यात आली आहे। पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन या समितीत साखर कारखाना मालक प्रतिनिधी, साखर कारखाना कामगार प्रतिनिधी आणि शासन प्रतिनिधींचा समावेश आहे। ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे। बोनसची रक्कम गेल्या वर्षी इतकीच असेल असं त्यांनी सांगितलं। गेल्या वर्षी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 15,000 रुपये तर विद्युत सहाय्यक आणि उपकेंद्र सहाय्यकांना 9,000 रुपये बोनस मिळाला होता। दीपोत्सवात आज नरक चतुर्दशी तसंच लक्ष्मीपूजन साजरं होत आहे। आज पहाटे तेल आणि उटण्याच्या अभ्यंग स्नानानंतर सायंकाळी घरोघरी लक्ष्मीपूजन केलं जाणार आहे। दिवाळीत सर्वाधिक महत्त्वाच्या असलेल्या या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर काल दुपारपासूनच बाजारपेठेत झेंडू आणि शेवंतीसह विविध फुलं, ऊस, लाह्या, बत्तासे आणि अन्य पूजा साहित्यांची दुकानं सजली आहेत। नागरिकांनी कोविड प्रतिबंधाचे नियम पाळून खरेदी करावी आणि योग्य खबरदारी घेत सण साजरा करण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे। राज्यभरात कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण रोखण्यासाठी प्रत्येक कोविड रुग्णालयात डेथ ऑडिट कमिटी नेमण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागानं दिले आहे। या समितीत रुग्णालयाचे अधीक्षक, चिकित्सक तसंच शासकीय अथवा खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील चिकित्सक, बालरोग तज्ज्ञ, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ यांचा समावेश असणार आहे। राज्यात काल आणखी 4,132 कोविड बाधितांची नोंद झाली। त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या 17,40,461 इतकी झाली आहे। राज्यात आतापर्यंत 16,09,607 रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून सध्या 84,082 रुग्णांवर उपचार सुरू आहे। राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 92.48% इतका झाला आहे। आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सर्व श्रोत्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। नमस्कार।